भवतु सह नो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ये यह सर्वत्रान विस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न दृष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 57 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगत असताना कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भगवंताने जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याच्या अंतःकरणावर ज्या पद्धतीने ह्या चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही ज्या गोष्टी आहे त्याचा परिणाम होत नाही, सुख दुःखाच्या तो अतीत असतो, सुख दुःखाच्या पलीकडे असतो, सुख दुःख त्याला शिवू शकत नाही, कारण त्यांची जी भूमिका आहे, त्यांची जी वृत्ती आहे, त्यांची वृत्ती ही या जगताच्या दृष्टिकोनातून नीरस झालेली असते। संपूर्ण जगत त्यांना ब्रह्मस्वरूप भासतं दिसतं, म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये कधीही दुःख आल्यानंतर उद्विग्न होत नाही आणि सुख आल्यानंतर काय होत नाही, समाधान म्हणजे खूप हर्ष होत नाही। हे आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं। आज भगवंत अर्जुनाला सांगत आहे की यह सर्वत्रान विस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न दृष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। की सर्व प्रकाराने आसक्तरहित झालेला जो मनुष्य आहे, शुभ अथवा अशुभ गोष्टीची प्राप्ती झाली तरी प्रसन्नही होत नाही आणि त्यांचा द्वेषही करत नाही, त्यांची बुद्धी स्थिर झाली असे समजावे। अरे, जो पुरुष सर्वत्र आसक्तीरहित झालाय, अनासक्त होतो। अनासक्त होतो म्हणजे काय, त्यांच्या जीवनामध्ये कशाचीही आसक्ती शिल्लक उरत नाही। एवढंच नाही, बाह्य जगताचं तर सोडाच, स्वतःचं जीवन व शरीर याविषयी देखील त्यांची आसक्ती नसते, याच्याविषयी सुद्धा त्यांची आसक्ती नसते। देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव। देह राहिला काय आणि गेला काय, परंतु माझं चित्त मात्र सदैव परमात्म्यामध्ये, सदैव पांडुरंग परमात्म्यामध्येच राहील, अशा पद्धतींचा दृढ निश्चय असतो। त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या देहाच्या विषयी, जीवनाच्या विषयी कुठल्या प्रकारची आसक्ती नसते, शरीराच्या विषयी आसक्ती नसते। शरीर गेलं काय, शरीर राहिलं काय, शरीर असलं काय, नसलं काय, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराकडून कर्म करून घ्यायचं, भगवत सेवा करून घ्यायची। ज्या दिवशी शरीर सुटलं त्या दिवशी शरीराला सहज सोडून द्यायचं, सहज, त्याच्यामध्ये आसक्ती धरायची नाही, त्याच्यामध्ये फार आशा धरायची नाही। असे महापुरुषांचं जीवन असतं आणि म्हणून ते सर्व प्रकाराने आसक्तीरहित झाले असतील, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती शिल्लक राहत नाही, ना धनाची, ना ना जमिनीची, ना इस्टेटीची, ना प्रॉपर्टीची, ना आश्रमाची, ना कशाची। पूजनीय स्वामीजींचे गुरु पूजनीय ब्रह्मलीन रामानंद सरस्वतीजी महाराज
त्यांचे एवढे आश्रम त्यांनी स्थापन केला. ओंकारेश्वर या ठिकाणी मार्कंडे संन्यास आश्रम आहे. परंतु कोणत्याही आश्रमामध्ये ती स्थिर झाली नाही, कोणत्याही आश्रमामध्ये ते थांबले नाही. आश्रम स्थापन करून दिला, भगवत कृपेने आश्रम चालू होते. ते महाराज या ठिकाणून त्या ठिकाणी, त्या ठिकाणून त्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्या ठिकाणी सतत जगाच्या कल्याणासाठी, सतत पाठ सांगण्यासाठी, सतत साधक घडवण्यासाठी सतत फिरत होते. परंतु ते कशामध्येही आसक्त झालेले आपल्याला दिसून येत नाही. याचा अर्थ हेच की ना त्यांना या आश्रमाची आसक्ती असते, ना धनाची आसक्ती असते, ना शरीराची आसक्ती असते, ना कशाची आसक्ती असते. शरीर टिकावं म्हणून शरीराला गोळ्या औषधी वगैरे ते कर्म या शरीराकडून घडावं म्हणून त्याला देतही असतील, परंतु त्याच्यामध्ये ते आसक्त होत नाही. ज्या दिवशी त्यांना शरीर सोडण्याची वेळ येईल त्या दिवशी एका क्षणामध्ये ते शरीर सोडून सुद्धा देतात. अशा पद्धतीचे महापुरुषाचं जीवन असतं. म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ते या सगळ्याच्या ते पलीकडे असतात, आसक्तीरहित असतात, आसक्तीरहित त्यांचं जीवन असतं. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. भगवंताला सोडून ते कशालाही मानत नाही, किंवा त्यांचा दृढ निश्चय असतो की या जगतामध्ये भगवंतच एक सर्वस्व आहे, भगवंतच एक सत्य आहे, भगवंताच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही सत्य नाही. आपण या सगळ्या जगाला सत्य समजतो, सत्य समजून त्या संबंधाने व्यवहार करतो आणि सगळं सत्य समजून त्या संबंधाने वागतो. म्हणून आपल्याला सुखदुःख दोन्ही प्राप्त होतात. पण तो महापुरुष असेल, संत महात्मे असतील, तर संत महात्मे महापुरुष मात्र या जगाला सत्य समजतच नाही. एक तर या जगाला ते भगवतमय समजतात, एक तर या जगाला ब्रह्मरूप समजतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, किंवा जे जे बेटे भूट ते ते मानिजे भगवंत, अशा पद्धतीचा भाव त्यांचा जीवनामध्ये असतो. म्हणून ते कधीही या जगताला सत्य समजत नाही. सगळं संपूर्ण जगत त्यांच्या दृष्टिकोनातून मिथ्या ठरलेलं असतं, भगवत स्वरूप असतं. त्याच्यामुळे ते या जगताच्या संबंधाने व्यवहार करत असताना त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. त्यांना माहिती आहे यत कृतकम तद अनित्यम, यत द्रष्टम तद नष्टम. जे काही कर्मापासून निर्माण झालेले आहे ते सगळं एक दिवस नाश पावणार आहे. जे जे दृष्टीने दिसणारा विषय आहे तो सगळा दृष्टीने दिसणारा जे काही प्रपंच आहे तो सगळा एक दिवस नाश पावणार आहे. म्हणून या जगताला ते खरं समजत नाही आणि त्या संबंधानं जगताशी त्या पद्धतीने व्यवहार करत राहतात. मग याचा अर्थ असा आहे का की ते जगताला खरं समजत नाही, जगतातील लोकांना खरं समजत नाही, जगामध्ये जेवढा व्यवहार चालू आहे त्या सगळ्या व्यवहाराला ते खरं समजत नाही? अरे बाबा, जगताला खरं समजत नाही, जगतातील व्यवहाराला ते खरं समजत नाही, परंतु असं नाही की ती शुष्क असतात, असं नाही की त्यांच्या जीवनामध्ये प्रेमच नसतं. तुम्ही म्हणसाल की महाराज ज्यांच्या जीवनात हे जगच नीरस आहे त्यांच्या जीवनामध्ये कशाचं प्रेम आलं? ज्यांच्या जीवनातून हे जगताचं संपूर्ण ते जर या खेळाप्रमाणे या जगताला समजत असेल तर त्यांच्या जीवनामध्ये कशाचं प्रेम आलं? ते तर नीरस असतील, निरासक्त जर असतील तर नीरस असतील, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम नसेल. परंतु तसं नाही. फक्त आपली प्रेम करण्याची भूमिका, आपली प्रेम करण्याची जी काही मर्यादा आहे ती शॉर्टकट आहे, संकुचित आहे, वेष्टी आहे. परंतु महापुरुष जे असतात ते महापुरुषाची प्रेम करण्याची भूमिका, महापुरुषाची त्यांचं जे काही प्रेम आहे ते प्रेम मात्र संकुचित नसतं, वेष्टी नसतं, तर त्यांचं प्रेम हे व्यापक असून ते समष्टी असतं, आपल्यासारखं नाही. अरे आपण जर विचार केला तर आपण आपल्या चार भिंतीच्या जे काही बांधलेलं घर आहे त्याला आपलं घर समजतो. परंतु संतांच्या दृष्टिकोनातून विचार करा घराच्या संबंधानं. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, हे विश्वची माझे घर, हे विश्वच माझं घर आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून चार भिंती आणि चार भिंतीतील जे काही राहणारे चार लोक आहे ते त्यांचं विश्व नसतं. त्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण विश्व हे संपूर्ण जे जगत आहे हे संपूर्ण जगत त्यांच्या दृष्टिकोनातून काय असतं? त्यांचं घर असतं. त्याच्यामुळे ते काही त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम काही संकुचित नसतं. त्यांचं प्रेम हे वैश्विक प्रेम असतं. ते संपूर्ण जगतामध्ये, संपूर्ण जगतावर ते प्रेम करणारे आहे. अरे त्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचा, त्यांच्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारचं लिंग, जात, वर्ण,
वय, देश, धर्म, भाषा या कुठल्याही प्रकारच्या प्रेमामध्ये त्यांच्या मर्यादा नसतात. अरे आपण प्रेम करायचं असेल तर आपण म्हणतो हा आपल्या लिंगानुसार प्रेम करतो. लिंगानुसार म्हणजे अरे हा मनुष्य आहे, हा आहे, हा आहे, याच्यावर आपण त्या संबंधानं प्रेम करतो. त्यानंतर जात, आपल्याला आपण म्हणतो की हा माझ्या जातीचा आहे, तो परक्या जातीचा आहे. माझ्या जातीचा आहे म्हणून मला अभिमान आहे आणि परक्या जातीचा आहे म्हणून मी त्याचं काय करतो, द्वेष करतो. जातीनुसार आपण प्रेम करतो, आहे का नाही. वर्ण, हा माझ्या वर्णाचा आहे, हा ब्राह्मण आहे, हा माझा आहे. क्षत्रिय असल्यामुळे माझा नाही, हा क्षत्रिय आहे, हा माझा आहे. वैश्य असल्यामुळे माझा नाही, हा वैश्य आहे, हा माझा आहे. हा शूद्र असल्यामुळे माझा नाही. अशा पद्धतीचं वर्णानुसार साधू संत प्रेम करत नसतात, ज्ञानी प्रेम करत नसतात. तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते सगळ्या वर्णांना, वयाला, देशाला, धर्माला, बघा त्यांचं माऊलीने ज्ञानेश्वरी एवढी लिहिली, परंतु एवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही असं म्हटलं नाही की या ठिकाणी माझ्याच धर्माचे लोक, माझ्याच धर्माचे लोक ज्ञानेश्वरी वाचा, किंवा माझ्या धर्मामध्ये जे काही आहे, माझ्या हिंदू धर्मामध्ये तेवढ्यांनाच ज्ञानेश्वरी वाचण्याचा अधिकार आहे, माझ्या हिंदू धर्मामधील जेवढे लोक आहे तेवढ्यावरच मी प्रेम करतो, या जगाचा मला काही संबंध नाही. त्यांचं प्रेम वैश्विक आहे, ते कोणत्याही जाती, धर्म, पंथातील असू द्या. अरे पण आज आपण विचार केला तर आपला जो सनातन धर्म आहे एवढा मोठा व्यापक आहे, एवढा मोठा व्यापक विचार घेऊन जातो. संपूर्ण जगाला आपलं म्हणणारा हा सनातन धर्म आहे. काय याच्यासारखा विशाल आणि मोठा सनातन धर्म कुठलाच नाही. अरे एवढी विशालता याच्या ठिकाणी आहे की संपूर्ण जगाला तो आपलं म्हणतो. काय म्हणतो, संपूर्ण जगाला आपलं समजतो, आपलं म्हणतो, हे संपूर्ण जग माझं आहे असा म्हणणारा हा आपला सनातन धर्म आहे. आणि दुसऱ्या धर्मामध्ये जर आपण विचार केला तर किती संकोचितपणा आहे. अरे ये आपणेवाला आहे, ये आपणेवाला नाही. अरे हा जर आपल्या धर्मामध्ये आला तर याचा कल्याण होईल, आणि हा जर आपल्या धर्मामध्ये आला नाही तर हा काफिर ठरेल. जो अल्लाह का है वो अपना है और जो अल्लाह का नहीं वो काफिर है. अशा पद्धतीचं सनातन धर्मामध्ये तर कुठेही नाही. अरे आणखीनही दुसरे धर्म असतील ते म्हणतात की आमच्या याच्यात या, आमच्या याच्यात या, आमच्या याच्यात या. अरे पण सनातन धर्म सांगतो तुम्ही धर्म कुठल्याही असू द्या, परंतु कोणत्याही धर्मामध्ये तुम्ही असू द्या, परंतु तुम्ही काय करा, सत्यनिष्ठा बाळगा. सगळ्या धर्मातून भगवंताची प्राप्ती होऊ शकते. पहिला तर काही बाकीचे धर्म नव्हतेच, सनातन एक धर्म होता जो हजारो लाखो वर्ष पूर्वीचा आहे. त्यानंतर या धर्माचा उदय झाला. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच की एवढा मोठा विश्वव्यापक हा सनातन धर्म आहे. आणि या सनातन धर्मामध्ये सनातन धर्मातील जे साधू संत ज्ञानी आहे हे काही केवळ संकुचित प्रेम करत नाही, ते वैश्विक प्रेम करतात, संपूर्ण जगावर प्रेम करतात. मग मला हे सांगायचं होतं की आपल्याला दुःख का होतं, तर आपल्याला दुःख होण्याला कारण हे आहे की आपण आपलं जे प्रेम आहे ते संकुचित आहे. आपलं प्रेम हे आपल्या परिवारापुरतं आहे, आपलं प्रेम हे आपल्या घरादारापुरतं आहे, आपलं प्रेम हे आपल्या नातेवाईकापुरतं आहे, आपलं प्रेम हे आपल्या गावापुरतं आहे, आपलं प्रेम हे आपल्या समाजापुरतं आहे. परंतु संतांचं प्रेम मात्र वैश्विक असल्यामुळं ते असं नाही की ते नीरस आहे, पण ते जे प्रेम करतात ते जगावर प्रेम करतात. हे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे त्याच्यामुळं ते काय असतात की ते संकुचित असतात किंवा नीरस असतात, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम नसतं असं नाही. अरे पूजनीय स्वामीजीने ज्यावेळेस आश्रम स्थापन केला त्यावेळेस एक वाक्य आश्रमाला देऊन टाकलं की प्रेम हे जीवन का सार आहे. जीवनामध्ये प्रेम असेल तर तेच जीवनाचा सार आहे, अशा पद्धतीचं वाक्य. वास्तविक ते तर साधू आहे, संन्यासी आहे, त्यांना काय करायचं आहे, परंतु प्रेमच जर जीवनामध्ये नसेल तर ते नीरस प्रेम आहे. फक्त त्यांचं प्रेम हे काही परिवारावर नाही, त्यांचं प्रेम हे जगावर आहे, जगातील साधकावर आहे. त्यांचं प्रेम हे जगासाठी आहे, स्वतःसाठी नाही. म्हणून अशा पद्धतीचं वैश्विक प्रेम त्यांचं आहे. अरे म्हणून प्रेम असावं. अरे एक साधक जो आहे, साधक स्वामी विवेकानंदाकडे आला आणि स्वामी विवेकानंदाला म्हणाला की महाराज मला संन्यास घ्यायचा आहे, मला तुम्ही संन्यास दीक्षा द्यावी. स्वामी विवेकानंदाने त्यांना प्रश्न केला, म्हणे बाबा का बरं संन्यास घ्यायचा. म्हणजे काय नाही म्हणे महाराज, हे संपूर्ण जग काय आहे तर मिथ्या आहे, जगतामध्ये काही पडलेलं नाही, सगळं मिथ्या आहे, कोणीच या जगामध्ये सत्य नाही. मग स्वामी विवेकानंदाने त्यांना प्रश्न केला, म्हणे बाबा
तुझे आई वडील वगैरे आहे. अहो म्हणे महाराज सगळं ती मिथ्या आहे, त्याच्याविषयी काय बोलता, कशा त्याच्याविषयी बोलूच नका म्हणे. अरे म्हणे बाबा तू कधी तुझ्या आई वडिलावर कशावर प्रेम केलं कधी? म्हणे नाही महाराज सगळं ते मिथ्या आहे, काय प्रेम करायचं त्याच्यावर. अरे म्हणे तू तुझ्या जीवनामध्ये कोणावर तरी प्रेम केलं का? म्हणे कोणावर कशाला प्रेम करायचं म्हणे. अरे सगळं जर मिथ्या आहे तर प्रेम करायचं कोणावर? मग त्यावेळेस स्वामी विवेकानंद एखाद्या प्रियसीवर नाही म्हणे तिच्यावर कधीही प्रेम केलं नाही म्हणे. जा इथून आणि पहिलं कोणावर तरी प्रेम करायचं शिकून ये. काय? जोपर्यंत तू कोणावर प्रेम करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. काय? भगवत प्राप्ती जर तुला करायची असेल तर पहिलं प्रेम करायचं शिक. काय करायचं शिक? प्रेम करायचं शिक. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रेम करावं, परंतु ते प्रेम कसं असलं पाहिजे? संकुचित नसलं पाहिजे, वैश्विक असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद आधी संपूर्ण जगावर, जगाच्या कल्याणासाठी भारतावर संपूर्ण प्रेम होतं. त्या परदेशात होते तेव्हा भारताची माती त्यांना अतिशय प्रिय वाटत होते, भारतातील लोक त्यांना प्रिय वाटत होते, संपूर्ण जगावर त्यांचं प्रेम होतं. म्हणून सांगायचं तात्पर्य महापुरुष केवळ हे संकुचित नसतात, समाजापुरते नसतात, वर्णापुरते नसतात, जातीपुरते नसतात, लिंगापुरते नसतात, तर त्यांचं जे प्रेम आहे देश धर्म त्याच्या पलीकडे असते. म्हणून अशा पद्धतीने ते सर्वांमध्ये त्या भगवंताला पाहता सर्वाभूती दया हा त्यांचा काय आहे तर त्यांचा सिद्धांत आहे. म्हणून अशा पद्धतीने संपूर्ण जगावर प्रेम करणारे संत आहे. आणि त्यांची वृत्ती कशी आहे? ज्ञानेश्वर महाराजांनीच आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, ऐसे अनावचिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळी. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्र जसा अधम व उत्तम दोघांनाही सारखाच प्रकाश देतो, त्यात भेद करत नाही, तद्वतच ब्रह्मज्ञ जो पुरुष आहे, ज्याला ब्रह्माची प्राप्ती झाली आहे, तो मनामध्ये उत्तम अधम चांगले वाईट सज्जन दुर्जन अशा पद्धतीचा भेदभाव मनामध्ये बाळगत नाही. तो सर्वावर समान प्रेम करतो. अरे कधी पाणी असं विचार करतं का की गायीची तृषा हरू का व्याघ्रा विषूनी मारू? अरे गायीची तृष्णा हरू. गाय सात्विक आहे, पवित्र आहे, गायीला शीतल असं पाणी पाजू. आणि जो व्याघ्र आहे तो हिंस्र आहे, तो लोकांना त्रास देतो, म्हणून त्या व्याघ्राची काय करू आपण? त्या व्याघ्राला पाणी पाजू नये असं कधीही पाणी विचार करत नाही, असं कधीही सरोवर विचार करत नाही, असं कधीही तलाव विचार करत नाही. म्हणजे गायीची तृष्णा का व्याघ्रा विष होऊन मारून असा कधीही विचार करत नाही की त्या व्याघ्राला आपण पाण्याच्या ऐवजी विष होऊन त्याला मारून टाकू असा विचार करते का? कधीही विचार करत नाही. अरे ज्याप्रमाणे वृक्ष आहे, जो खांडवया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अरे ज्या पद्धतीने एखाद्याने झाड लावलं आहे त्यालाही ती शीतल सावली, एखाद्याने झाड तोडण्याच्या दृष्टिकोनातून तो झाडाखाली आला, झाडाखाली बसला, दुपारचा टाइम आहे, त्याने विचार केला की आता जेवण खाऊन करू नंतर झाडाला तोडू, तरीही तो असं म्हणत नाही हा झाड तोडायला आला आहे, मी याला सावली देणार नाही, हा दृष्ट आहे याला सावली देणार नाही. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, दोघांना समान शीतल सावली जसा वृक्ष देतो त्या पद्धतीने जे सत्पुरुष आहे ते चांगले आणि वाईट दोघांनाही समान वागणूक देत असतात. अरे ज्या वेळेस संत तुकाराम महाराज आहे, संत तुकाराम महाराजांना मंबाजीने मारल्यानंतर महाराजांच्या अंतकरणामध्ये द्वेष नाही आला त्यांच्याविषयी, उलट त्या मंबाजीने आपल्याला मारल्यामुळं त्यांचे हातपाय दुखत असतील म्हणून महाराज त्यांच्या घरी गेले हातपाय दाबण्यासाठी. म्हणजे सांगा किती हे वैश्विक प्रेम म्हणता येईल साधू संतांचं, ज्यांच्या दृष्टिकोनातून सदैव सगळ्यांना सर्वत्र मध्ये ते काय करतात? भगवत स्वरूपाला पाहत असतात. म्हणून असं वैश्विक प्रेम त्यांचं असतं, त्यामुळे त्यांना काय होत नाही तर सुख दुःख या दोन्हीही गोष्टी प्राप्त होत नाही. म्हणून ते प्रेम त्यांच्या ठिकाणी असतंच, परंतु त्यांचं प्रेम कसं असतं? वैश्विक असतं, आपल्यासारखं संकुचित नसतं. आणि म्हणून अशा पद्धतीने ते याच्यामध्ये आसक्त होत नाही, जे काही आहे त्याच्यामध्ये ते काय असतात तर स्थिर राहतात. म्हणून सर्व प्रकारची आसक्ती रहित झालेलं त्यांचं जीवन असतं. शुभ अथवा अशुभ गोष्टीची प्राप्ती झाली तरीही ते
कधी प्रसन्नही होत नाही आणि कधी अशुभ गोष्टीची प्राप्ती झाली म्हणजे द्वेषही करत नाही. अरे ज्या पद्धतीने मंबाजीने संत तुकाराम महाराजांना मारलं म्हणून मंबाजी महाराजांचा द्वेष संत तुकाराम महाराजांना नाही केला. आपल्यासारखं असतं तर यानं मला मारलं, आपण लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतो, रिपोर्ट दिला असता, त्याला सजा झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण प्रयत्न केला असता, आपण द्वेष केला असतो. कारण आपली दृष्टी जी आहे संकुचित आहे. साधू संतांची दृष्टी व्यापक आहे. महाराज त्यांचे पाय दाबायला गेले म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नसतो. एखादी शुभ गोष्ट झाली म्हणून फार त्याच्यामधून अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना नजरांना पाठवला, महाराजांनी स्पष्टपणे त्यांना नाकारलं. खूप त्याच्यापासून काही सुख मिळावं ही अपेक्षा महाराजांना नाही. मग कोणतीही बाह्य वस्तू साधू संतांना काय करू शकत नाही, सुखदुःखी करू शकत नाही. कारण त्यांची जी दृष्टी आहे, त्यांची जी बुद्धी आहे ती स्थिर झालेली असते. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या स्थित प्रज्ञाचं लक्षण तू समजावं अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला सांगतात. आता माऊली त्या संबंधानं काय सांगतात ते बघा. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. काय हीच ओवी ज्या आपण आता चिंतन केलं की ज्या पद्धतीने की पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे उत्तम अथवा वाईट लोकांना सारखाच प्रकाश देत असतो त्याप्रमाणे सर्वावर समबुद्धीने प्रेमाचा वर्षाव करत असतो. साधू सत्पुरुष काय करत असतो, चंद्रमा जसा सगळ्यांना शीतल सारखा प्रकाश देतो, एखादा वाईट असला म्हणून त्याला प्रकाश देणार नाही असं नाही. एखादा चांगला असेल म्हणून त्याला शीतल आणि वाईट असेल म्हणून त्याला उष्ण प्रकाश देईल असं नाही. सर्वत्र सदा सारखा प्रकाश तो देत असतो. त्या पद्धतीने साधू सत्पुरुष हे काय करत असतात तर संपूर्ण जगातावर सारखं प्रेम करत असतात, समबुद्धीने वागत असतात. ऐसे अविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळी. अशा पद्धतीची अविच्छिन्न क्षमता अशी त्यांची सर्वभूत मात्राविषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो. कोणत्याही वेळी त्यांच्या शुद्ध चित्तात बदल होत नाही. अरे कोणत्याही वेळी म्हणजे काय, आता मंबाजी गोसावीने मारून सुद्धा महाराजांची जी काही वृत्ती आहे ती बदलली नाही. त्यांच्या चित्तामध्ये द्वेष निर्माण झाला नाही. अरे त्यांची दृष्टी सदैव भूतमात्राविषयी काय असते, दयाळू असते. अरे ज्या विसोबा खेचराने माऊलींना त्रास दिला त्याच विसोबा खेचराला नामदेव महाराजांचं गुरु केलं. एवढं मोठेपणा जगामध्ये कोण देऊ शकतो, कोण देऊ शकतं, कोणीही देऊ शकत नाही. ते फक्त साधू सत्पुरुष देऊ शकतात. म्हणून ज्यांच्या कधीही चित्तामध्ये काय होत नाही तर त्यांच्या चित्तामध्ये कधीही उद्विग्नता किंवा इतराविषयी द्वेष येत नाही. सदैव सगळ्यांविषयी काय होते तर समता राहते, सगळ्याविषयी दयाभाव राहतो. आणि ज्यांचं शुद्ध चित्तात कधीही बदल होत नाही. पुन्हा माऊली सांगतात, गोमटे काही पावे तरी संतोषतेने नाभी भावे, जो ओखटेने नागवे विषादासी. अरे जर त्याला त्या ठिकाणी जर त्याला उत्तम गोष्ट प्राप्ती झाली तर तो संतोषाने, ज्याला अहंकार होत नाही, आणि वाईट गोष्ट प्राप्त झाली तर दुःख होत नाही. त्याला त्याच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट प्राप्त झाली तर त्याच्यापासून त्याला काय होत नाही, अहंकार होत नाही. अरे एखाद्याला थोडं आपलं कीर्तन प्रवचन करता आलं, चांगलं काही बोलता आलं तर लगेच त्याला अहंकार होतो. मी महाराज, मी कीर्तनकार, मी बोलणारा, मी वक्ता, आणि तो दुसऱ्यांना तुच्छ लेखतो. पण साधू संत खरा जर असेल तर त्याच्या जीवनामध्ये अहंकार राहणार नाही. मी वक्ता आहे, करता आहे, कीर्तनकार आहे असा पद्धतीचा अहंकार राहणार नाही. तो सदैव नम्र भावाने वागत राहील आणि सदैव तो नम्रतेने वागत राहील, दुसऱ्यासोबत नम्रतेचा व्यवहार करेल. आणि एखाद्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग आला तर त्यावेळेस तो जो आहे त्या वाईट प्रसंगामध्येही डळमळणार नाही, त्या विषदापासूनही तो डळमळणार नाही. तर सदैव त्या स्थितीमध्ये सुद्धा तो स्थिर राहील. पुन्हा माऊली सांगतात, ऐसा हरिक शोक रहित जो आत्मबोध भरित, तो जान प्राज्ञायुक्त धनुर्धरा. असा जो आहे, असा कोण, असा पुरुष ज्याच्या जीवनामध्ये हर्ष शोक रहित असून ज्यांच्या हृदयात आत्मबोध परिपूर्ण भरलेला असतो तोच स्थित प्रज्ञा असतो, असे अर्जुना तू जाण. लक्षण सांगितले काय की अशा पद्धतीने ज्यांच्या अंतःकरणामध्ये ही समता भरलेली आहे, जो हर्ष शोक रहित झालेला आहे,
ज्यांच्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली म्हणून तो खूप हर्षित होतो असं नाही. ज्याच्या जीवनात एखादी दुःखाचा प्रसंग आला म्हणून तो खूप शोक करतो किंवा खूप शोक करत बसतो असंही नाही. तर तो या दोन्ही स्थितीमध्ये समान राहतो. ज्यांचं चित्त आत्मबोधाने परिपूर्ण भरलेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या चित्तामध्ये सदैव समता भरलेली आहे, असा अर्जुना तोच स्थितप्रज्ञ असतो असे अर्जुना तू जाण. आता हे सगळे जे लक्षण आहे हे लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. पण हे सगळे लक्षणं ऐकण्याची, हे करण्याची, त्याचं चिंतन मनन करण्याची कोणाची इच्छा असते? माहीत नसते. म्हणून कधीही काही लोक काय करतात, थोडा चमत्कार कुठे दिसला, कोणी अंगारा दिला, कोणी धूप दिली की लगेच त्यांच्या मागे लागतात. पण तो काही साधू सत्पुरुष नसतो. साधू सत्पुरुषाचे लक्षणं, स्थितप्रज्ञाचे लक्षणं काय आहे, ज्ञानीपुरुषाचे लक्षणं काय आहे, तर ते या ठिकाणी या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने व्यवस्थित चिंतन करून, भगवंताने व्यवस्थित चिंतन करून सांगितलेले आहे. परंतु एवढी मोठी ज्ञानेश्वरी वाचायची किंवा ऐकायची किंवा समजून घ्यायची किंवा हे आपल्या ठिकाणी काय वेळ नाही. म्हणून आपण काय केलं आहे की बाबा जास्त वेळ आपण घेत नाही. अर्धा घंटा, जास्तीत जास्त अर्धा घंटापर्यंत आपलं हे चिंतन आपण सांगत असतो. कारण का, अर्धा घंटा रोज त्याला तुम्ही वेळ देऊ शकता आणि रोज अर्धा घंटा तुम्ही ती समजून सुद्धा घेऊ शकतात. आणि फार काही मी अवघड वेदांतातल्या परिभाषा आणून आणि ग्रंथातल्या परिभाषा आणून फार तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगून माझी विद्वत्ता, मला काय येतं हे तुम्हाला सांगायचं म्हणून मी सांगत बसत नाही. तर या ठिकाणी जी बसणारे मुलं बाळं आहेत त्यांना कळलं पाहिजेत किंवा तुमच्या जी काही काय म्हणता येईल, त्याला असं म्हणता येणार नाही की तुमची बुद्धीची पातळी एवढीच आहे, परंतु तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगावं या पद्धतीने. म्हणून फार काही अवघडात जात नाही. कारण काही लोकांची रिप्लाय येतात, महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी सांगतात त्यातलं आम्हाला 70-80% समजतं, 20-30% समजत नाही. याच्यापेक्षा आता खाली येऊन तर काही सांगता येणार नाही. हे फार एक प्रकारे काय आलं की नॉर्मल झालं. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला पूर्वीपासून हे ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकावं लागेल, तेव्हा ते सगळे विषय समजत येत असतात. एकदम तुम्ही याच्यामध्ये प्रवेश केला तर थोडं समजायला अवघड जातं, समजतं हळूहळू, परंतु त्याला वेळ लागतो. म्हणून आपण काय केलं आहे, यूट्यूबवर क्रमशः पहिला अध्याय एक सेपरेट त्याचं एक केलेलं आहे, दुसरा अध्याय त्याचे सेपरेट केला आहे, त्याच्यात ओवी आलेला आहे, क्रमशः ओवी आलेले आहे. म्हणून तुम्हाला अरबडायचं काम पडलं नाही पाहिजे की कोणती ओवी कुठे आहे, कोणती ओवी कुठे आहे, कोणत्या ओवीचं काय. एपिसोड तयार केले आहे. आणि म्हणून तुम्हाला कोणतीही ओवीचा अर्थ पाहायचा असला तर लगेच तुम्ही ते यूट्यूबवर त्या ठिकाणी जाऊन त्या ओवीचा अर्थ तुम्ही पाहून घेऊ शकता, समजून घेऊ शकता. मी काही माझ्या मनाचं काही सांगत नाही. जे या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताने सांगितलं आहे तेच तुम्हाला वर्णन करून सांगत आहे. आणि अशा पद्धतीने आजची झालेली जी सेवा आहे ते विश्वमाऊली ज्ञानोबरायाची चरणी समर्पित करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.